नमस्कार मद हिताचे जे जे भेटे भूत ते ते मानवे भगवन आजी भक्ती योग निश्चित ज्ञान माधव जे ज्ञानाचा तुझा तेथे सेवा हा दानवंथा तो स्वाधीन करी सुभटा गोल गोल. काही महिन्यांपूर्वी माझा एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला. अरे कविता संग्रहात तुम्ही सगळ्यांना होतात म्हणजे 22 आणि नुकताच म्हणजे आमच्या लहान होता कार्यक्रम. काही मित्रमंडळी आणि आमचे नातेवाईक लोक असं एकत्र कौटुंबिक सोहळा झाला. त्यात झालं त्याचं विमोचन झालं. तर त्यातली मी एक कविता आणि एक कथा तुमच्या सादर करतो. काव्यसंग्रहाचं नाव होतं तरंग, जो आपण 22 साली प्रसिद्ध केला. आणि हे अंतरंग हो मराठी कथांचं संकलन स्वराची. तर एक कथा वाचतो छोटीशी. हॅलो हॅलो हॅलो. कथेचं नाव आहे देव पावला. देव पावला. 6:35ची लोकल आजही चुकणार असे पुटपुटत शुभांगीने पायात चपला सरकावलं. निघते रे मी असं नेहमीप्रमाणे सुहासच्या रूमकडे बघून ती झरझर जिना उठली. कितीही लवकर उरकायचं म्हटले तरी आठवड्याभरापासून असा उशीरच होतोय या जाणीवेने शुभांगी कष्टी होती. ऑफिसला पोहोचायला तब्बल अर्धा तास उशीर होणार. सहकाऱ्यांच्या उंचावलेल्या भुवया, बॉसच्या कपाळावरील आठी हे सगळे काही दिवसापासून शुभांगीला सरावाचे झाले होते. पण तिचाही नाईलाज होता. सुहासच्या अपघातानंतर ते असंच चाललं होतं. तरी बरं, एवढ्या मोठ्या अपघातानंतरही सुहासने स्वतःला बरंच सांभाळून घेतलं. तिला ती रात्र आठवली. रात्र उठली कालरात्रच म्हणाली. निखिलला रेल्वे स्टेशनवर पोहोचवायला सुहासने बाईक काढली. 11:30ची डेहराडून एक्सप्रेस गाठायला दोघं बाप लेक निघाले. सामान काही फार नव्हतं. एक ब्रीफकेस व एक छोटीशी एअरबॅग. निखिलने एअरबॅग गळ्यात अडकवली व ब्रीफकेस दोघांच्या मध्ये दिली. त्यांना निरोप देऊन शुभांगीने दार लावून घेतले व ती पसारा आवडू लागली. निखिल दूर पब्लिक स्कूलला गेल्यापासून शुभांगी व सुहासचे आयुष्य साकोरीबद्ध झाले होते. पहाटे 6 वाजता सगळे आवरून शुभांगी निघायची. बीटी स्टेशन येईपर्यंत तासभर लोकलमध्ये बसण्याचा तिला पहिल्यांदा खूप कंटाळा येत असे. नंतर हळूहळू सगळे सरावाचे झाले. 5:30 वाजता ऑफिस सुटल्यावर घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 7:30 वाजायचे. सुहासचे बरे होते. ठाण्यातच ऑफिस असल्याने तो सकाळी 9 वाजता बाहेर पडायचा. रोजच्याच लोकलच्या प्रवासाची त्याला दगदग नव्हती. संध्याकाळी 7-7:30पर्यंत तोही घरी येईल. मग टी व्ही, गप्पा, जेवण हे सर्व होईपर्यंत 9-9:30 वाजायचे. असे हे रुटीन व मुंबईचे जीवन दोघांच्या चांगलेच अंगवळणी पडले होते. रविवार मात्र त्यांचा राखून ठेवलेला असायचा. कॉलबेलच्या आवाजाने शुभांगी विचारांच्या तंद्रीतून जागी झाली. मला वाटतं सुहास निखिलला पोचवून असे म्हणत तिने दार उघडले. पाहते तो काय, बाहेर एक कॉन्स्टेबल उभा. सुहास फडणवीसांचं घर हेच ना? हो, शुभांगी उत्तर. रेल्वे स्टेशनवरून परतताना त्यांना स्टेशन चौकातच अपघात झाला. त्यांच्या स्कूटरला एका बसने धडक दिली. साकेत हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. कॉन्स्टेबलने सांगितलं. अरे देवा, असं म्हणत शुभांगी पटकन खालीच बसली. तिला काही समजेच ना. अर्ध्या तासापूर्वी तिने सुहास व निखिलला निरोप दिला होता आणि आता हे असं आघाडीत घडलं होतं. ती रडलेली झाली. कॉन्स्टेबलने सांगितलेल्या साकेत हॉस्पिटलला जाण्यास ती त्याच्याच मोटारसायकलवरून त्याच्यासह जाण्यास निघाली. साकेत हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत रात्रीचा 1 वाजला. ICU मधील बेडवर जेव्हा तिने सुहासला बघितलं
तेव्हा तिचा धीर पूर्णपणे खचला. तिला भडभडून आले. सुहासशी काही बोलायची सोयच नव्हती, कारण अंगभर बँडेज, शुद्ध हरपलेली, सलाईन लावलेली. शुभांगीच्या डोळ्यात पाणी तरळलं. काही क्षणातच तिने डोळे पुसले, स्वतःला सावरले. तेव्हा डॉक्टरांचा नाईट राऊंड सुरू झाला. सुहासच्या बेडपाशी डॉक्टर आले. त्यांनी केस पेपरवर इतर काही डिटेल्स सांगले व नर्सला सूचना दिल्या. एवढ्यात शुभांगी पुढे झाली. तिने विचारलं, कितपत लागले डॉक्टर? अहो, वेळ बरी म्हणायची फडणवीसांची. केवळ पायावर निभावलं, अन्यथा आकार फारच गंभीर होता. पायावर निभावलं म्हणजे? शुभांगीने विचारलं. काही नाही, पायाचं ऑपरेशन करावं लागेल, कदाचित रॉड वगैरे घालावं लागेल. घालू नका, इतर जखमा किरकोळ आहे, असं म्हणून डॉक्टरनी बोलले. शुभांगी रात्रभर सुहासच्या उशाशी बसून होती. दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन झाले. मेडिक्लेमचे पेपर्स तिने सुहासच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांमार्फत तयार करवले. ऑपरेशन चांगले 1.5 तास चालले. उजव्या पायाच्या गुडघ्याखाली घोट्यापर्यंत 2 रॉड घेण्यात आले. 4 महिने बेड रेस्ट सांगितली होती. हॉस्पिटलमध्ये 1 आठवडा ठेवावे लागणार होते. सगळं धैर्य एकवटून आल्या प्रसंगाला शुभांगी तोंड देत होती. सुहासची औषधे, पथ्यपाणी, सुशिक्षा कशा तिने हायवे केली. आठवड्यानंतर डिस्चार्ज मिळाला. घरीही हॉस्पिटल एवढी तिने सुहासची बर्दास्त केली होती. 1 दिवसाआड साकेत हॉस्पिटलची नर्स घरी येऊन इतर जखमांचं ड्रेसिंग करून जायची. 8 दिवसांनी शुभांगीची काळजीवर संपत आहे. आपण उद्या ऑफिसला गेल्यावर सुहासची देखभाल कशी होणार याची तिला विवंचना वाटून काही सूचना असे झाली. तिच्या मनातली सुहासने बरोबर ताळली. अहो वेडाबाई, किती सेवा करताय. अशी सेवा तुझ्याकडून घेत गेलो तर काही दिवसात चांगला गोलमटोल होऊन जाईल, असं म्हणत सुहास मोठीने हसला. काही दिवसच नाही तर चांगले 4 महिने तुझी शुश्रूषा करायला म्हणते मी. पण उद्यापासून ऑफिसला जावं लागणार. संध्याकाळी मी पडतेपर्यंत कोण लक्षात देणार तुझ्याकडे. हे बघ, तू असं कर, चांगली 4-5 मासिकं, वर्तमानपत्र, फळं आणि थर्मासमध्ये कॉफी ठेवून जा. मासिकांच्या तावडी स्वतःला अडकून TV मालिका बघत बसेल. हा म्हणता दिवस निघून जाईल. सुहास म्हणाला. एवढ्या दुखण्यातही स्वतः किती नॉर्मल वाटतोय असं वाटून तुला बरोबर नाही. 8-1 दिवसांचा हा सर्व घटनाक्रम डोळ्यातून तळून जाईपर्यंत BT स्टेशनमधील प्रवाशांच्या गळक्याने शुभांगी पानावर आली. टॅक्सी करून स्टेशनहून ऑफिसला पोहोचेपर्यंत 8:45 वाजले, म्हणजे 15 मिनिटे उशीर झाला होता. ती तिच्या टेबलपाशी येऊन खुर्चीवर विसावणार इतक्यात तुळजाराम शिपाई निरोप घेऊन आला. तिला साहेबांनी बोलवलं. या मिसेस फडणवीस, असे देशपांडे साहेबांनी केलेले दिलखुलास स्वागत बघून ती आश्चर्यचकित झाली. काय म्हणते तब्येत मिस्टरांची? तशी ठीक आहे, 8 दिवसात बरीच प्रगती आहे म्हणायची. सर्व क्रेडिट तुमच्या सेवा शुश्रूषेला जातं हो. बरं, ते असू द्या, तुम्हाला एक छान बातमी आहे. देशपांड्यांनी हसून तिला प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे त्यासाठी देशपांडे म्हणाले, आपल्या वाशी येथे प्रोजेक्ट जो आहे त्याचे तुमचे कॉमेंट्स आणि तांत्रिक बाबतीतील तुमच्या सूचना हेड ऑफिसने अप्रिशिएट केल्या व 6 महिन्यानंतर असलेलं तुमचे इन्क्रीमेंट येत्या 1 तारखेपासून लागू करण्याचा निर्णय MD साहेबांनी घेतला आहे. अभिनंदन. शुभांगीला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. खरं म्हणजे साहेबांचा जेव्हा निरोप आला होता त्यावेळी ती जाम धास्तावली होती. आठवडाभर रोज ऑफिसला होणाऱ्या विलंबाबद्दल तंबी मिळणार असे तिला मनोमन वाटत होते. पण जेव्हा MDचा निर्णय देशपांडे साहेबांनी सांगितला तेव्हा तिच्या डोळ्यात अमृताची वाटून आली. पुढील महिन्यापासून तिच्या वेतनात तब्बल 6,500-10,000 रुपयांची वाढ होणार होती. सुहासच्या ऑपरेशनचा खर्च जरी इन्शुरन्स कंपनीने दिला असला तरी हॉस्पिटलचा व इतर खर्चही बराच झाला होता. देवच पावला असं मनाशी म्हणून शुभांगी साहेबांच्या केबिनमधून बाहेर आली. तिच्या सहकाऱ्यांना तिच्या ऑफिसला येण्याआधीच ही बातमी देशपांडे साहेबांनी दिली होती. सर्वांनी तिचा MDच्या ॲप्रिसिएशन रिमार्क आणि इन्क्रीमेंटबद्दल अभिनंदन केले. सुहासच्या प्रकृतीबद्दल आपुलकीने चौकशी करून प्रत्येकाने तिला दिलासा दिला. सुहासला कॉल करून ही गोड बातमी तिने सांगितली. ब्रेवो, व्हॉट अ स्वीट सरप्राईज, कॉंग्रॅट्स. सुभाषच्या आई शाबासकीने तिला अधिकच कळवलं. गेल्या 10 दिवसातील मनावरील ताण, झालेली दगदग, धावपळ सगळं ती विसरली. एक प्रकारची अनामिक ऊर्जा तिच्या अंगी संचारली व प्रसन्न चित्ताने ती टेबलवरील फाईल्स हातावेगळे करू लागली. खरंच देव पावला होता.
बरं दुसरं हा नुसता कथासंग्रह नाही एक काव्य कथासंग्रह. काय झालं प्रकाशकांनी मला विचारलं तुमच्या कथा आहेत किती आहेत तुमच्या भाषा नाही म्हणजे 10-12 असतील. तर त्यामुळे आपण असं करू की सिलेक्टेड कविता तुम्ही ह्याच्यात करा आणि आपण काव्य कथा असं वेगळं संग्रह. त्यामुळे मी कविता हां कवितेचं नाव आहे नॉस्टेल्जिया. नॉस्टेल्जिया म्हणजे गुरगुर वगैरे म्हणतो आपण. गतस्मृतींचा आनंद आणि गेला तो काळ ही खंत. गतस्मृतींचा आनंद आणि गेला तो काळ ही खंत यांचं मिश्र अत्तर असावं. जीवनभर हा दरवळ आपण अनुभवत असतो. कधी सुखावतो कधी दुखावतो. स्वप्नी कधी रमून जातो कधी भारावतो कधी हेलावतो. शून्यात काही पाहत बसतो. पुष्कळदा सैभय होतो. भलतेच भावना प्रधान होतो. तर कधी उधाण आनंदाचे आणि मन चिळचिणाचे. कधी दुःखाचे कळ येतात. आवडणे कधी गिळावे लागतात. कधी अंगावर शहारे येतात. कधी मनात उकळ्या फुटतात. कधी कात्रे रोमांचतात तर कधी गळाटतात. पण तरीही अंतराचा हा फाया वागतो सर्वांना हवा हवासा. कधी उठते भरती खळबळ. मन करते कधी जळफळ. कधी उदास कधी निराश. कधी कोणतो आतून श्वास. कधी चक्क अश्रूचा पूर तर कधी लाजून चूर. कधी हवीशी वाटते याची संगत जीवन अनोखे. कधी आपण चक्रावतो कधी भलतेच भावूक होतो. मन कधी तरल होते भावनांनी विवल होते. खुशाल म्हणत याला विकार किंवा कोणी वेळीचार. स्थितप्रज्ञता बळावते लक्षणीय. कधी आपण दयनीय. कधी गाठून येते सय. बाकुल्या दाखवत असते घर. ध्यानीमनी नसताना सापडून जाते कधी लय. खरं तर हा नॉस्टेल्जिया आपला खास मित्र असतो. सावरणाला सखा असतो. अनंत काळचा सोबती असतो. आता येत्या पुढच्या महिन्यामध्ये अधिक महिना असल्यामुळे आता सध्या नाही पण पुढच्या महिन्यामध्ये वटसावित्रीचा आपला सण येणार आहे. तर आता नवीन नवीन कविता काही काही लोक लिहितात. माझी नसल्यामुळे मी ती लिहून आणली आणि वाचणार आहे. पण जनरली इथे बसलेल्या सगळ्यांच्याच मनातील बरेच विचार सगळे लिहित असतात. तर मुलगी म्हणते आईला की आई किती वर्ष आता वडाची पूजा करणार. डॉक्टर म्हणतात आता उपवास सोड. 3 दिवसाचं व्रत बिलकुल करू नको. तर आई म्हणते की नाही ग इतकी वर्ष केली आहे संस्कार आहेत मनावरचे. पण आई मला हे खरं खरं सांग तुला हेच बाबा हवे आहेत का 7 जन्म. तर ती म्हणते तुझ्याजवळ कबूल करायला काही हरकत नाही. हेच हवे आहेत पण ते वेगळ्या रूपात हवे आहेत. आणि म्हणून तिने ही कविता लिहिली आणि देवाला लिहून दिली. तिने लिहून दिली देवाला ती मी वाचून दाखवते. आवाज आला नाही एवढा नको ना तसंच वाचते म्हणजे थोडंसं चेहराही दिसेल एक्सप्रेशन. देवासमोर ठेवणार मी काही पण माझे. गरुड वड्याची पूजा साजरा करेन मी सण. एक साकडं घालणार आहे मी त्याला. रोल बदल आमचा हे नाहीये तसे मी कविता वाचते. अशी विलक्षण वाटली तरी करणार आहे मी त्याला प्रार्थना. देवाला मागणार जोडी हीच राहू दे. आमची जोडी सदैव हीच राहू दे. फक्त कर त्याला स्त्री आणि पुरुष मला हो. मलाही करायची आहे थोडी टणटण. करून वड्याची पूजा साजरा करीन मी सण. मला कर राजा मी त्याला कर राणी. येऊ दे थोडं त्याच्याही डोळ्याला पाणी. म्हणजे किती असोही आनंद असतो. त्यालाही भासू दे माहेरची चणचण. करून वड्याची पूजा साजरा करीन मी सण. याच्या पुढचं तर फार भयानक आहे पण ते वाचते कारण आता सगळे आजकाल खूप सगळीच विषय असे मांडले जातात. लहान मुलांसमोर तर आपण वाचायला काही हरकत नाही म्हणून माझी हिंमत केली मी वाचायची. येऊ दे त्याला पाळीने पोट त्याचं दुखू दे. झोपून राहावंसं वाटतं हे त्यालाही एकदा कळू दे. मी तापासारखी कणकण. करून वड्याची पूजा मात्र करीन मी साखरा सण. 9 महिन्यात एक बाळ त्याच्याही पोटी येऊ दे. नाती नऊ कशी येते त्यालाही कळू दे. नाही वैतागला गडीनं तर पैठ मी हरेन. केली मी मनोभावे आजपर्यंत वड्याची पूजा म्हणून त्याला कर स्त्री आणि मला करते. कळेल त्यालाही काय येतो कंटाळा स्वयंपाकाचा. 1000 वेळा ती चिकट कणिक मळण्याचा.
अनुभव येऊ दे त्याला, मग नको वाटेल त्यालाही. मग ती भांड्यांची खणखण करून वडाची पूजा साजरा करीन मात्र मी सण. होईल मी जावी, मग काय विचारता माझा थाट. आणि यावर्षी तर आहे अधिक महिना, त्यामुळे जावयाचे तर खूपच लाड होतात. मात्र सून झाल्यावर त्याची मात्र लागेल संपूर्ण वाट. रात्री बेरात्री खुशाल पडेल मी बाहेर, मग कळेल त्यालाही माझं दुःख. न सांगता किती वेळ बाहेर राहतो त्याचं. माझा रोल प्ले केला की कळेल त्याला माझं दुःख. समजून घेईल मग तो मलाही मिळेल थोडंसं सुख. त्याला कळावं म्हणून मागते मी ये देवा. 7 जन्माची ती सारी थांबून जाईल वणवण. करीन वडाची पूजा साजरा करीन मी सण. अर्थातच हे तिने लिहून हिरव्या वडाच्या पानाच्या जिथे पूजा केली होती त्याला हे तिने लिहिलेलं ठेवलं. जाणून बुजून की नवऱ्याने बघावं म्हणून, आणि त्याने ते वाचलं. तो खूपच दचकला. तिच्या मनात काय काय चाललंय, इतकी वर्ष माझ्या बरोबर संसार करते आहे. तो खूप दचकला. पण त्यालाही जरा बरं वाटलं की मी तिला गबाळी समजत होतो. ती कामाच्या व्यापामध्ये मला असं वाटत होतं की विचारांनी स्मार्ट नाही आहे, पण आज माझी आई आणि माझी बायको बदलते याचा मला आनंद झाला. आणि तसा मी निर्धास्त होतो, कारण ही जगराटी ज्याने निर्माण केली आहे तो ब्रह्मदेव शेवटी पुरुषच आहे ना. त्याला हे सगळे त्रास माहिती आहेत, कारण त्याला माहिती आहे की पुरुष हे काही करू शकणार नाही. म्हणून मी आहे तसाच राहणार आहे नेहमीसाठी. तू कितीही कर वडाची पूजा आणि कितीही माग त्याला माग. हे संतवाणी या प्रकारातला हा गीत प्रकार आहे. याचं कंपोजिशन राग शुद्ध सारंग या रागामध्ये केलेलं आहे, की जो दुपारचा राग म्हणजे साधारण 12 ते 2 पर्यंत नॉर्मल या क्लासिकल बैठकीमध्ये म्हटला जातो. तर आपण त्या रागाचं मी स्वरमंडल आणि तानपुरा C शार्प म्हणजे काही 1 मध्ये मी घेतला आहे आणि मी हे गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदाच म्हणजे हे गाणं म्हणणार आहे. सुखाचे हे सुख चंद्रभागेतली, सुखाचे जे सुख चंद्रभागेतली, पुंडलिका पाठी उभे कागे, सुखाचे जे सुख चंद्रभागेतली, पुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागेतली, सुखाचे जे सुख. साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्ताची लोभे विटेवरी, भक्ताची लोभे विटेवरी, विटेवरी, विटेवरी,
तटी सुखाचे जे सुख कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरवले गदा पद्म शंख चक्र मिरवले गदा पद्म विटेवरी 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे जे सुख सुखामणे शोभे वैजयंती कंठी सुखामणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी चंदनाची उटी सर्व अंगी सर्व अंगी सर्व अंगी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभे ठाके